ओके. तर साहेबांचा फोन आलाय आणि मित्रांनो एक प्रॉब्लेम झाली लय मोठी. खड्ड्यात गाडी आपटली आणि हे बघा काय झालंय. दिसलं का? क्लच सिलेंडरची वायर तुटली. जर कोणी नवीन गाडी घेण्याचा विचार करत असेल तर त्याला तो व्हिडिओ नक्की पाठवा, म्हणजे त्यांच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा, म्हणजे त्यांना नक्की समजेल. आणि पुढच्या ब्लॉग मध्ये कितीचं बुकिंग होतं आणि कोणत्या ट्रान्सपोर्टर कडून भरलं होतं तर हे मी सांगणार नाहीये, कारण एक मोठी प्रॉब्लेम क्रिएट झाली होती, जी की आपण बऱ्याच वेळा बऱ्याच ट्रान्सपोर्टरची नावं युट्यूब वरती टाकतो किंवा सांगतो की इथे इथे गाडी भरली, हे बुकिंग होते, ही अमाऊंट होते, आणि मित्रांनो त्याचा गैरफायदा घेतला जातोय चक्क. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय आणि पिकअप 1934च्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आलेला आहे आपल्याला फोन. सर निघालोय. होय हे काय जस्ट पोरांनीच रात्री 9:30 वाजले होते. हो ओके. तर साहेबांचा फोन आलाय आणि मित्रांनो गाडी रात्रीच लोडिंग करून झालेली आहे. जे की आपलं रेग्युलर मटेरियल आहे, मशीन आहे, पेटी आहे, त्यानंतर थोडं स्टडचं मटेरियल आहे. तर हे मटेरियल घेऊन निघालो आपण रबाळ्याला आणि तिथे थांबून ते काम करून आपल्याला रिटर्न घेऊन यायचं, अशी आपली ट्रिप होणार आहे. म्हणजे कमीत कमी 1 ते 2 दिवस आपले मुंबईमध्ये जाणार आहेत, त्यामुळे खूप मजा येणार आहे. तर चला मित्रांनो आपण हे मटेरियल घेऊन आता निघूया. सकाळीच पूजा वगैरे उरकली आणि 8:30 वाजलेले आहेत. आता आपण निघतो इथून. तर मस्त अशी आपली सिरीज झाली, त्यानंतर गाडीची सर्व्हिसिंग वगैरे झाली. तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बघायला भेटल्या असतील आणि ब्लॉग कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपली 2000ची फॅमिली कंप्लीट झाली आहे आणि आपल्याला कमीत कमी 10 ते 15,000 सबस्क्रायबर्स बनवायचे. तर चला मित्रांनो हा ब्लॉग सुरू करूया आणि आपली जर्नी एन्जॉय करूया. आजची 12 तारीख आहे आणि काल 11 तारखेला आपण रांजणगावची एक ट्रिप मारली होती आणि त्याच्या आधी खेड शिवापूरची पण एक ट्रिप केली. तर बऱ्याच वेळा मित्रांनो प्रॉब्लेम असा होतो की जर आपण कंटिन्युअसली हाऊस स्टेशनवरती असतो त्यावेळेस आपल्या लोकल कंपन्यांवरती इफेक्ट पडतो, कारण कोणी कोणासाठी थांबत नसतं. त्यावेळेस तुम्हाला हे जे बॅलन्स आहे हे ठेवणं खूप गरजेचं असतं, कारण जी लोकल कंपनी आहे तर तिला इन्स्टंट गाडी लगेच गाडी पाहिजे असते आणि तुम्ही बाहेर असल्यामुळे तिथे तुमची अवेलेबिलिटी होत नाही. त्यामुळे मित्रांनो जेव्हा आपण दोन्ही ठिकाणी बिझनेस करण्याचा प्रयत्न करतो, पाहिलं का गाई अशी अचानक आली होती, म्हणजे ती जर रस्ते झाले असते तर थोडं अवघड झालं असतं, म्हणून बऱ्यापैकी. आणि इथं बघू शकता हा स्पीडोमीटरचा बोर्ड पण आहे. चला गाईमुळे वाचलं नाही तर आपण मिनिमम 60च्या स्पीडने चाललो होतो आणि तिथं 60चं लिमिट आहे. चला गाई आपल्या मदतीला आली. तर आपण लोकल बिझनेस बद्दल बोलत होतो. जेव्हा आपण लॉंग रूट आणि आउट स्टेशन वरती असतो तर बऱ्यापैकी आपला लोकलचा बिझनेस जातो, त्यावेळेस तुम्हाला नक्कीच दोन्ही गोष्टी बॅलन्स करण्यासाठी दोन्ही वेळेस कॉन्टॅक्ट करणं. जेव्हा तुम्ही बाहेर असाल त्यावेळेस कंपनीला अपडेट करून जा की मी एवढ्या दिवसासाठी बाहेर आहे, आणि जेव्हा तुम्ही रिटर्न तुमच्या सिटीमध्ये येत आहे त्यावेळेस पण अपडेट द्या की मी आलेलो आहे, काय बुकिंग असेल तर सांगा, म्हणजे जेणेकरून तुमचं आणि कंपनीचं एक बॉन्डिंग. बऱ्याच वेळा कमेंट येत होत्या की नवीन ट्रान्सपोर्टचा बिझनेस सुरू करायचा आहे किंवा नवीन गाडी घ्यायची आहे किंवा घेतली आहे आणि मग आता पुढं काय. तर त्या सगळ्या गोष्टींचा प्लॅनिंग प्री प्लॅन नसल्यामुळे बराचसा लॉस बेअर करावा लागतो. तर आपण ते कव्हर केलंय. त्याचबरोबर गाडीची हेल्थ कशी ठेवायची, हेल्थ चेक कशी करायची किंवा बेसिक सर्व्हिसिंग, ह्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर केल्यात. जर कोणी नवीन गाडी घेण्याचा विचार करत असेल तर त्याला तो व्हिडिओ नक्की पाठवा, म्हणजे त्यांच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा, म्हणजे त्यांना नक्की समजेल आणि फायदा होईल. कारण आपल्याला कोणाचाही लॉस करायचा नाहीये आणि ह्या लॉस ज्यांचा झालेला असेल तर त्यांना तो सावरण्याचा प्रयत्न नक्कीच होईल.
तर चला मित्रांनो, आपण बऱ्याचशा गोष्टी कव्हर केलेल्या आहेत आणि अजूनही काही तुमचे सजेशन्स असतील तर कमेंट मध्ये नक्की लिहा, जेणेकरून आपण त्याच्यावरती नक्कीच वर्कआउट करू, एखादा छानसा व्हिडिओ त्याच्यावरती पण सेपरेट टॉपिक वरती बनवू. सकाळचे 9:30 वाजलेत आणि आपण पोहोचले लोणावळ्यामध्ये. बट आज लोणावळ्यामध्ये बिलकुल अशी ट्रॅफिक नाहीये, कारण वार आहे गुरुवार आणि सकाळ सकाळचा टाइम असल्यामुळे एकदम मोकळं असं लोणावळा बघायला भेटतंय. सकाळी 7 वाजता आलो असतो तर हे सगळं जाम धुक्याने दाटलं असतं. आणि हा पण कसला मस्त सीन वाटतोय. सेल्फी कसा वाटतोय, समोरचा डोंगर लेफ्ट साइडचा बघू शकता. हा व्ह्यू कसा वाटतोय, एक नंबर. खाली खोपोलीचा व्ह्यू. हा एकच नंबर. तर चला एक्सप्रेस हायवेला लागूया. जस्ट बॅरिगेट मुळे मोठ्या गाड्यांना परमिशन नाही, LMV ला सुद्धा परमिशन नाहीये. आणि मित्रांनो, इथं थोडी काळजी घेत चला, कारण जेव्हा आपण एक्सप्रेसला एंट्री करतो त्यावेळेस मोठी गाडी येते आणि आपलं लक्ष जर पुढे जाण्याकडे असेल तर अपघात होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे मोठी गाडी चेक करत चला आणि मग एक्सप्रेसला एंट्री करा. एक्सप्रेसची जर्नी एन्जॉय करा. तर या मित्रांनो वडापाव खायला. ऍक्च्युली अर्धा खाऊन झाला. खोपोलीच्या पुढे थांबलो. खोपोली फेमस वडापाव. पाऊस पडतोय म्हणून पार्सल घेऊन आलो, चहा आणि वडापाव. तर नाश्ता करू, कारण 10 वाजले, 10:30 वाजले. तर पोहोचलं पाहिजे लवकर 11 वाजेपर्यंत तरी. पुढं बघू शकताय मित्रांनो कसलं तुफान पाऊस सुरू झालाय. बरं झालं चहा नाश्ता तरी उरकून घेतला आणि निघालो पुढं. हे बघा कसली बारी. मुसळधार पाऊस आहे. पनवेलच्या जस्ट अलीकडे शेडून टोल नाक्यापाशी. आणि हे बघा काय सुरू झालंय आता. मित्रांनो एक प्रॉब्लेम झाली लय मोठी. खड्ड्यात गाडी आपटली आणि हे बघा काय झालं.
दिसलं का, क्लच सिलेंडरची वायर तुटली. इथून डायरेक्टली सगळं सिलेंडर सेकंड सिलेंडर मधून सगळं ऑइल वाया गेलंय बघा. कारण क्लच ऑटोमॅटिक फ्री झालाय. गाडीमध्ये ऑलरेडी एक एक्स्ट्रा होतं आणि ऑइल हे पण एक्स्ट्रा होतं. याचा आज फायदा झाला. त्याला बदलून घेऊ, ऑलरेडी लेट झालाय. अरे यार, मित्रांनो हे बघा, हे तुटलं होतं हे इथं. त्यामुळे एक एक्स्ट्रा स्पेअरला नक्की गाडीमध्ये ठेवा, फायद्याचं पडू शकतंय. चला ऑइल भरूया, ऑइलची बाटली आणि निघूया पुढं. ऑइल लेवल पूर्ण गेलेली आहे खाली, कारण आपलं ऑइल गेलं सांडून सगळं. तर ही बाटली आहे, लकीली नवीच आहे. घेऊया आता हे भरून. अजून एक महत्वाचा विषय डिस्कस करायचा आहे, जो आपण कंपनीमध्ये पोहोचल्यावरती फायनल करू, बोलू त्याच्यावरती. कारण बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत आणि त्या गोष्टींची मित्रांनो खरंच गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. तर पहिलं पोहोचू कंपनीमध्ये, गाडी वगैरे खाली करू आणि मग त्या विषयावरती बोलू. पोचलोय मित्रांनो आपण रबाळे MIDC मध्ये. इथून फक्त 5 किलोमीटरवरती आपलं ड्रॉप लोकेशन आहे. तर मित्रांनो बराचसा टाइम गेला आपला आणि आपल्याकडे ते मटेरियल अवेलेबल असल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम झाले नाही. आणि थोडा हाफ इंजिनियर त्याचा फायदा नक्कीच होतो की काही आपण आपल्या लेवलवरती सुद्धा रिपेअर करू शकतो. नाहीतर आता जर माझ्याकडे केबल नसती किंवा गाडीमध्ये ऑइलची बॉटल नसती तर मला ऑटोमोबाईल शोधायला लागला असतं, तिथून ते मटेरियल अवेलेबल करावं लागलं असतं आणि मग येऊन एखादा फिटर शोधावं लागला असतं आणि मग ते काम झालं असतं. तर त्यामुळे गाडीची माहिती ठेवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हालाही कोणती प्रॉब्लेम्स असे आले तर तुम्ही स्वतः त्या लेवलवरती चेक करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, ऑइलचं काम असेल तर ब्रेक ऑइल किंवा क्लच ऑइलचे जर केबल बदलत असाल तर एअर पण काढावा लागतो. तर एअर वगैरे काढून मग आपल्या आता क्लच व्यवस्थित चालतोय. रस्ते खड्डे आणि खड्ड्यातले दगड उडून चाकाचे लागू शकतात, तर असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर फायनली सोल्युशन निघालं आणि आपण पोहोचले आता कंपनीच्या गेटवरती. अजून एक महत्वाची गोष्ट मित्रांनो डिस्कस करायची होती. तर इथून पुढच्या ब्लॉगमध्ये कितीचं बुकिंग होतं आणि कोणत्या ट्रान्सपोर्टर कडून भरलं होतं तर हे मी सांगणार नाहीये. कारण एक मोठी प्रॉब्लेम क्रिएट झाली होती, जी की आपण बऱ्याच वेळा बऱ्याच ट्रान्सपोर्टरची नावं यूट्यूबवरती टाकतो किंवा सांगतो की इथे इथे गाडी भरली, हे बुकिंग होतं, ही अमाऊंट होते. आणि मित्रांनो त्याचा गैरफायदा घेतला जातोय चक्कर. डायरेक्टली माझं नाव सांगून. ऍक्च्युली कसं असतं, जेव्हा आपण एक बॉन्डिंग आहे बट मी प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली ओळखत नसतो. तर त्या ट्रान्सपोर्टरने मला लिस्ट पाठवली की एवढे जणांनी तुमचं नाव रेफरन्सला दिलंय. म्हणजे मित्रांनो जर याच्यामध्ये फ्रॉड पण बरेच होऊ शकतात. मटेरियल भरलं, माझं नाव रेफरन्सला दिलं आणि नंतर तर ट्रान्सपोर्टर मला फोन करून विचारतात की हा बाबा तुझा नंबर आहे तुझ्याकडे. माझ्याकडे इंडिव्हिज्युअली प्रत्येकाचा नंबर नसतो की मी प्रत्येकाला सांगतो की हे इथून गाडी भरली म्हणून तुम्ही तिथं माझं नाव द्या म्हणून. असं नाहीये मित्रांनो. तुम्ही तुमच्या लेवलवरती कॉन्टॅक्ट वाढवा आणि तिथं पोहोचा. तुमचं वैयक्तिक बुकिंग सांगा, तुमचे डॉक्युमेंट्स प्रॉपर द्या आणि लिगली बुकिंग करा. कारण माझ्या गाडीवाल्याने माझा नंबर दिलाय आणि बेचारा कुठं काय माहित नाही. तर त्या ट्रान्सपोर्टर बरोबर बराच असा इश्यू झाला. त्यामुळे मित्रांनो इथून पुढे कोणत्याही ब्लॉग मध्ये ट्रान्सपोर्टरचं नाव सांगितलं जाणार नाही, त्याबद्दल क्षमस्व. कारण नंतर प्रॉब्लेम्स आपल्यालाच क्रिएट होतात आणि आपल्यालाच ते सॉल्व्ह करण्यात बराच नाकीदाम येतोय. तर सॉरी इथून पुढच्या गोष्टींसाठी. गांभीर्याने विचार करा की तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही जर रेफरन्स द्यायला लागले तर मग ते अवघडच होऊन बसेल ना. ते तुमच्यासाठी प्रॉब्लेमॅटिक आहे, माझ्यासाठी प्रॉब्लेमॅटिक आहे. त्यामुळे
बुकिंग अमाऊंट नाही. मी तुम्हाला रस्त्याला किती खर्च येतो किंवा टोल खर्च किती आहे, डिझेल खर्च किती आहे, रोड कोणता आहे, या सगळ्या गोष्टी सांगत जाईल. किंवा कोणत्या एरियातून बुकिंग भेटलं इथपर्यंत मी तुम्हाला क्लिअर करत जाईल. बट कोणत्याही पार्टीचं किंवा कोणत्याही कंपनीचं नाव डिक्लेअर करणार नाही. तर त्याबद्दल खरंच सॉरी. आणि आता इथे कंपनीच्या गेटवरती थांबलोय, तर इथून आता गाडी खाली करून बघूया. थांबावं लागणार आहे ऍक्च्युली. जर जे काय असेल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला भेटेल, त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू बघा, कारण बऱ्याचशा गोष्टी अजूनही बाकी आहेत ज्या की आपल्याला कव्हर करायच्या. तर मागे कंपनी दिसत असेल मित्रांनो, तिथं आपण गाडी खाली केली आहे आणि आलोय कंपनीच्या बाहेर. तर आज इथंच मुक्काम होणार आहे, कारण काम आज रात्री पण चालणार आहे आणि उद्या दुपारपर्यंत एखाद्या वेळेस काम चालू शकते. त्यामुळे आपल्याला इथंच होल्डिंग करावं लागेल, कारण हे आहे रिटर्नचं बुकिंग. त्यामुळे काम झाल्यानंतर आपल्याला ही मशीन घेऊन जायची. तर आता काम होतपर्यंत आपल्याला इथेच थांबावं लागेल. त्यामुळे हा ब्लॉग इथेच एंड करूया. ब्लॉग कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.